हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इके नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरू करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण एक श्लोक आहे चालू 15 नंबरचा 7व्या अध्यायातील. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायेया प्रहत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. मौलीने वर्णन करायला चालू केलं आहे जे दुष्कृती आहेत, जे मूढ आहेत आणि जे ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत झालेलं आहे असे असुर भावानं युक्त असलेले जे पामर आहेत, त्या पामरांचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. विशेष करून जीवाचे जे 4 प्रकार सांगितलेले आहेत, पामर, विषयी आणि जिज्ञासू आणि शेवटचा आहे तो ज्ञानी. तर ज्ञानी आणि जिज्ञासूचा आहे तर विचारच नाही. या श्लोकामध्ये जो दुष्कृतनो किंवा दुष्कृती, नराधम, मूढ आणि ज्याचं ज्ञान मायेनं अपहृत झालेलं आहे असे असुर स्वभावाचे लोक, हे जे वर्णन आहे हे विषयी आणि पामरालाच लागू पडतं. विशेष करून पामराला लागतं. ज्यांच्याकडे तमोगुणानं युक्त असलेले जे आहेत, ज्या मायेच्या तमोगुणाचा परिणाम ज्यावरती झालेला आहे आणि ज्यांचा मन हा दोष प्रधानानं ज्यांच्या अंतरंगामध्ये राहतो, त्याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. जे हिंसक गुंड प्रवृत्तीचे असतात आणि कुठल्याही जगाची, जीवाची तमा न बाळगता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जातात, यांचा विचार या श्लोकामध्ये भगवद्गीता करते. आणि माऊलींनी सुद्धा तसंच वर्णन केलेलं आहे. सुरुवात करताना याचं मूळ कारण मात्र अहंकार आहे असं माऊली बोलतात. म्हणून अहंकारालाच म्हटलेलं आहे, जे बहुधा एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, असं मुख्य कारणच सांगितलेलं आहे. आणि आता जे दिसतात ह्या पुढच्या ओव्या ज्या आहेत, त्या ओव्या या पहिल्या ओवीचे परिणाम आहेत. म्हणजे ओवी क्रमांक 103 ही अहंकाराच्या भूतसंचाराबद्दल वापरलेली आहे, की ज्याला कारण कोणती गोष्ट आहे की अहंकार आहे. त्या अहंकारामुळंच भगवंताचा विसर पडला. पण ती लक्षणं कशी दिसतात, ती लक्षणं इथं सांगितलेली आहेत. ते म्हणतात, ते वेळ नियमाचे वस्त्र ना ठेवे, पुढील अधोगतीची लाजणे नव्हे, आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्या तू आघवा सांडुनिया. इंद्रिय ग्रामीचे राजबिंदी विधी, अहममतीची या जल्पवादी, विकारांता मांदी मिळवूनिया, विकारांतरांची मांदी मिळवूनिया. कालच्या ओळीमध्ये आपण 106 नंबरच्या ओळीचं चिंतन पाहिलेलं होतं. आणि माऊली बोलतात की इंद्रिय ग्रामाच्या म्हणजे इंद्रिय गावाच्या रस्त्यावरती हे जल्पवादी आहेत. जल्पवादीमध्ये ज्याचा सतत जप करत बसतात त्याला जल्पवादी, त्याला बडबड शब्द वापरलेला आहे. जप शब्द आपण एक पवित्र या अर्थानं वापरतो, पण इथं जल्पवादी शब्द जो वापरला ना, हा पवित्र अर्थानं नव्हे. जे वाया बडबड हरिविन असा शब्द आहे तो. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात वाया बडबड हरिविन.
ही हरिविनं केलेली बडबड, मी आणि माझं, मी आणि माझं, असाच जग त्यांचा चालू असतो. म्हणजे प्रपंचाचंच सगळे विचार चालू असतात आणि हे इंद्रियांच्या या राजमार्गावरती, रस्त्यावरती उभा असतात आणि तिथं समुदाय जे मिळतात ते काम क्रोधादी विकारांचेच समुदाय मिळतात, असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळं मायेच्या रज आणि तमोगुणाने या विवेक शक्तीवर आवरण पडतं आणि त्यामुळं दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, अज्ञान हे असुर दोष आहेत, यांचा मेळावा जमतो. मेळावा जमतो म्हणजे त्यांचं गॅदरिंगच असतं, ते गेट टुगेदर करतात. ते गेट टुगेदर शब्दाचा अर्थ आहे एकत्र येऊन स्नेहभोजन असतं त्यांचं. आणि हे स्नेहभोजन म्हणजे जीवाला पूर्ण संपवण्याचा त्यांचा डाव असतो. म्हणून त्यांना महापापी आणि काय म्हणलेलं आहे, महाशनो, म्हणजे फार मोठे अग्नीच आहे आणि ते अग्नी गिळंकृत करतात. महान पापमीन वैदिनीम वैरिनम शब्द वापरलेला. वैदिनम वैरिनम म्हणजे त्यांना वैरी समज, काम यश, क्रोध यश, रजोगुण समुद्भवम. हे काम क्रोध हे जे आहेत हे रजोगुणातून उत्पन्न झालेले असतात. तमोगुणातून निर्माण होणारे सगळे विकार जे असतात ते तम आणि रजानं प्रधान असलेले सगळे विकार हे मायेतून येतात आणि त्यामुळं मी माझ्याचा जल्पतो, जल्पवादी किंवा जप करत असतात. जल्पवादी शब्दाचा अर्थ आहे सतत बडबड करणारे. जप शब्द इथं नाही, जल्पवादी. तर जल्पवादी जे असतात ते मी देह आहे आणि ग्रहपुत्रादी माझे आहे असं म्हणणारे जे असतात ते अहम ममतेची या लवड सगळी, काल आपण ओवी शेवटी घेतली होती, 9व्या अध्यायातली ओवी आहे. अहम ममतेची या लवड सोडी, मातेन पौतीची बापुडी, जन्म मरणाची या दुथडी ढवळती ठेली, असं वर्णन माऊलीने केलेलं आहे. या दोन थरावरती मी आणि माझं या दोन काठावरती त्यांचं येणं जाणं सतत चालू असतं. ते येतात जातात, म्हणजे जन्म येतात आणि मृत्यूला पावतात. जे जन्माला येतात ते मृत्यूला पावतात, पण मृत्यूला नंतर परत जन्माला येणं थांबवता येतं. जन्माला येऊन मृत्यू थांबवता येत नाही, पण मृत्यूनंतर जन्म थांबवता येतो. आणि मृत्यूनंतर जन्म थांबवणे या शब्दाचा अर्थ आपण जिवंतपणे, आपण जेव्हा जीवन जगत असतो त्यावेळीच मुक्तीचा विचार करावा लागतो. म्हणजे जीवनमुक्ती जिवंतपणी मिळणारी ही मुक्ती आहे. आणि म्हणून जिवंतपणी जर मुक्ती प्राप्त झाली तर मृत्यूनंतरचा जन्म थांबवता येतो, असं माऊलींना म्हणायचं आहे. पण हा जप सोडावा लागतो ना, जल्पवादी ही बडबड सोडावी लागते. ही जेव्हा बडबड संपते ना तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला जीवनमुक्तीचा अनुभव प्राप्त होत असतो. या श्लोकावरची 107 नंबरची ओवी आहे, 15वा श्लोक आणि 7व्या अध्यायातील 107 नंबरची ओवी आहे. शेवटचं वर्णन लक्षण सांगितलेलं आहे. ते कसे असतात जीव. वरती सांगितलं की आपल्या शरीराचं महात्म्य न ओळखता जे सतत कार्यार्थ सांडून देतात, पुरुषार्थ टाकून देतात अशी मंडळी. नंतर इंद्रियाच्या गावाच्या रस्त्यावरती हे मी माझेचा सतत बडबड करत असतात. आता 3ऱ्या ओळीमध्ये माऊली काय सांगतात बघा, दुःख शोकांच्या घाही मारेल याची सीची नाही, हे सांगावं या कारण काही जे ग्रासले माया. असं दुःख आणि शोक या संदर्भानं वर्णन केलेलं आहे. आणि मारेल याची म्हणजे जे घाव बसतात, कितीही मारलं तर त्याला मारणाऱ्याची लाजच नसते, सेची नाही, म्हणजे त्याची आठवणसुद्धा नसते. सेची शब्दाचा अर्थ आहे आठवण. मारल्याची म्हणजे अनेक संकटाचे घात होत असतात, अनेक दुःखांचा आघात होत असतात, पण त्याची त्याला आठवणच ठेवत नाही तो. कशात? तर दुःख शोकाची या घाई, इतकी दुःख आणि शोक होत असतात. दुःख शब्दाचा अर्थ आहे जे प्रतिकूल गोष्ट प्राप्त झाली की जे अनुभव येतात त्यांना दुःख म्हटलेलं आहे. आणि जी अनुकूल गोष्ट प्राप्त, आपल्यापासून अनुकूल गोष्ट असलेली गोष्ट जर निघून गेली तर त्याला शोक म्हणतात. दुसऱ्या शब्दात त्याचं वर्णन केलेलं आहे, अनिष्टाच्या संयोगानं होणारं जे असतं ते दुःख असतं. अनिष्ट म्हणजे मला नको आहे, ते जर मला मिळालं त्याच्यामुळं होणारं जे असती क्रिया त्याला दुःख म्हणतात. आणि इष्टाच्या वियोगानं जी गोष्ट घडते त्याला शोक म्हणतात. इष्ट म्हणजे मला पाहिजे असतं, माझी माणसं माझ्याजवळ असावीत, माझ्या सगळ्या प्रॉपर्टीला काही होता कामा नाही, ती गेली ना
की त्याच्याबद्दलचं शोक सुरू होतो. शोक हा शक्यतो भूतकाळाशी निगडीत आहे. विचार करायला पण चांगली गोष्ट आहे. शोक जो शब्द आहे तो भूतकाळाशी निगडीत आहे, कारण झालेल्या गोष्टीबद्दल तो विचार करत असतो. माझं अमुक गेलं, माझं तमुक गेलं, म्हणजे इष्ट असतं त्याचा वियोग होतो. वियोग म्हणजे आपल्यापासून ते दूर जातं, आणि आपल्यापासून दूर झालं की ते दूर गेलं म्हणून तो रडत बसतो, त्याला शोक म्हटलेला आहे. आणि दुःख कशाचं असतं तर अनिष्ट जे आहे ते मला नको असतं, प्रतिकूल असतं माझ्या आयुष्यामध्ये, जे प्राप्त झाल्यामुळं मला दुःख होतं. बरोबर आहे. अनिष्टाची प्राप्ती सुटतच नाही आणि इष्टाची वियोग तोही सुटत नाही. तर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. मला पाहिजे असतं आवडतं तेही माझ्याकडून जातं, आणि जे मला नको असतं ते माझ्याकडं आल्याशिवाय राहत नाही. या दोन गोष्टीचा सतत आपण चिंतन केलं पाहिजे. आम्ही नको म्हटलं तर दुःख आमच्या पाचवीला पुजलेलं आहे, आणि आम्ही किती हवा प्रपंचातले विषय सुख म्हटलो तर ही विषय सुखांचा भोगांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कितीही भोग असू दे, त्या भोगाचं परिवर्तन शेवटी नाशामध्येच असतं. त्यामुळं प्राप्त करताना जे भोग असतात ते भोग प्राप्त करताना सुद्धा कष्ट पडतातच ना, आणि ते कष्ट भोगांचा विचार करताना कष्ट पडतात, भोग प्राप्त करत असताना कष्ट पडत असतात. आणि एखादा भोग नको असतो, तो भोग वाट्यालाच येतो, तोही टाळता येत नाही, त्याला दुःख म्हटलेलं आहे. आणि एखादी गोष्ट मला मिळालेली असते, हे सगळे भोग कधीच निघून जाऊ नयेत असं वाटत असतं, पण ते सोडून जातातच आपल्याला, आणि झाल्यामुळं होणारी जी गोष्ट आहे त्याला शोक म्हणतात. असं दुःख आणि शोकांच्या या तडाख्यानं, या घावाने, घाई म्हणजे घाव, घाई शब्दाचा अर्थ आहे घाव. तर दुःख शोकांच्या घावानी याने किती मारलं, मारली याची सेची नाही, त्याला मारल्याची आठवणी नाही. हे सांगण्याचं कारण काय म्हणतात माऊली, हे सांगावया कारण काही, हे सांगण्याचं कारण काय असेल, जे ग्रासिले माया, तर हे पापी लोक मायेने ग्रासलेले असतात. आता शेवट केला बघा. नराधम शब्द जो आहे, हे नराधम जे असतात हे मायेनं ग्रासलेले असतात, जे ग्रासिले माया. मग मायेनं ग्रासलेले जे आहेत त्या मायेने ग्रासलेल्यांच्या पुढे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे माऊली तर वर्णन करतात मायेचं. ही माया जी असते 3 गुणानं युक्त होऊन ग्रासत असते, प्रत्येक जीवाला त्याची चिरफाड करत असते. पण तीच माया काल्पनिक आहे. पण काल्पनिक संसार वाटला तर ना, संसार हीच माया आहे. त्यामुळे संसार मायेचं जर निराश करायचं असेल तर आपल्याकडं हा संसाराबद्दलचा मिथ्यात्व निश्चयच व्हायला पाहिजे, तोपर्यंत होत नाही. त्यामुळं मायेनं हे आत्मस्वरूपाचं ज्ञान झाकलेलं असतं. त्यामुळं मी माझं तू तुझे विचारांना आपल्याला राहूच देत नाही. फार सुंदर विचार सांगितलेला आहे बरं काय. ग्रासलेले ज्यावेळी असतात ना, त्यावेळी मी माझं हा विचार इतका प्रबळ असतो की तू तुझं हा विचारच पुसून टाकतं. ते केवढी मोठी शक्ती आहे मला. आणि मी माझा हा विचार मायेचा आहे, आणि तू तुझं हा विचार भक्तीचा आहे. जर मायेच्या ठिकाणी भक्तीला स्थापित केली तर, म्हणजे मीच्या ठिकाणी तू ठेवला म्हणजे मी हा जीव आहे, जीवाच्या ठिकाणी तू म्हणजे ईश्वरालाच ठेवला, आणि माझं ह्या ठिकाणी प्रपंच आहे, आणि तुझे या ठिकाणी ईश्वर सृष्टी आहे. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. चिंतन काळजीपूर्वक ऐकली पाहिजे बरं काय. मीच्या ठिकाणी जीव आहे, मी आणि माझं, आणि तू आणि तुझं, या 2 गोष्टीवर आपण आता विचार करावा लागणार. मायेचा प्रभाव जेव्हा दिसतो तेव्हा मी आणि माझं वर असतं, आणि मी आणि माझीच्या वेळी हे गुण वरती असतात, कुठले तरी गुण वरती असतात. विशेष करून तमोगुण आणि रजोगुणच वरती असतो मी माझीच्या वेळी. हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. तर मी हा शब्द जो वापरतो तो जीवापुरता वापरतो, तो अहंकाराच्या रूपाने वापरत असतो. आणि माझं जे वापरत असतो ते ग्रहपुत्रादी जो संसार आहे, ग्रहपुत्रादी जे सगळा पसार आहे त्यातला तो माझं म्हणत असतो. आता त्याच ठिकाणी तू तुझेची प्रतिष्ठापना करावी. आपण काय करावं तर मीच्या ठिकाणी तू, तू म्हणजे तू भगवंत, त्वम शब्द वापर ना, तत्त्वम असे. हा त्वम म्हणजे तू जो आहेस, तू ते आहेस,
हे त्या ठिकाणी बसवावं लागतं. त्यामुळे तू जर बसवला, तू या ठिकाणी आपण ईश्वर अशी कल्पना करूया. हां, ईश्वर कल्पना करावी लागते इथं. का? इथं ब्रह्मकल्पना करायची नाही. तूच्या ठिकाणी ईश्वराला ठेवायचं. ईश्वरानं सगळी सृष्टी निर्माण केली, त्यामुळे सगळी सृष्टी ईश्वराची आहे. त्याला म्हणायचं तू आणि तुझे, म्हणजे तू ईश्वर आणि तुझी सगळी सृष्टी, माझं काही नाही. आणि इकडं बघा, मी हा जीव आणि माझं हा प्रपंच, हा दुःखरूप आहे की नाही बघा. मी म्हणजे देह मी आणि जीव मी, अशा अर्थानं मी जीव शेवटचा विचार आहे, चांगला सत्वगुणातला विचार आहे बरं काय. पण हा विचार लक्षात येणं फार गरजेचं आहे, येत नाही लवकर आपल्याला. त्यामुळं पुढे येतो तो जीवाला मी म्हणतो. तर जीवाला मी म्हणणं त्या ठिकाणी तो साधक दिशेमध्येच असतो, चांगली गोष्ट आहे मात्र. पण देहाला मी म्हणणं अत्यंत कनिष्ठ दर्जाची गोष्ट आहे. आणि इथं जो वर्णन केलं आहे ना, दुःख शोकाच्या घाई मारलियाची सेची नाही, जे शब्द वापरले हे या मी देहाला मी म्हणणाऱ्यासाठी वापरलेले आहे. त्यामुळं देहाला मी म्हणणं ही गोष्ट पुढे पुढे जीवाला मी म्हणणं पर्यंत पोचली पाहिजे साधक दशेमध्ये. आणि जेव्हा सिद्ध दशा येते तेव्हा जीवसुद्धा नाहीसा होतो. जीवाचं जीव पण संपून जातं, जीव भाव संपून जाऊन त्या ठिकाणी देवभाव निर्माण होतो, ब्रह्मभाव निर्माण होतो. देहभाव जातो आणि देवभाव येतो, जीवभाव जातो आणि ब्रह्मभाव येतो. 4 शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत बरं का. देहभाव जातो आणि देवभाव येतो. देहभाव म्हणजे मी 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 आणि माझं माझं माझं, त्या ठिकाणी देवभाव निर्माण होतो. म्हणजे काय होतो, तू तुझे निर्माण होतं. नंतर जीवभाव जातो म्हणजे शुद्ध मी येतो, अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागतो तो. पण अहम ब्रह्मास्मी सुद्धा निघून जातो आणि शेवटी ब्रह्मभाव शिल्लक राहतो. हा शेवटचा संपलेला जीव आहे. शेवटची संपलेली जीव अवस्था जी आहे, ती जीव अवस्था संपली की ब्रह्मभावाचा अनुभव घ्यावा लागतो. किती सुंदर विचार आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे, चिंतन करण्यासारखं आहे. म्हणून सतत चिंतन करावं. मी माझे मावळो तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. स्वरूपानंदांची प्रार्थना जी आहे ना, उदारा जगदाधारा देई मज असावर, अशी एक प्रार्थना आहे पावसच्या स्वरूपानंदांची. फार सुंदर प्रार्थना आहे. आपल्याला बहुतेकांना ती ठाऊक असेल. आणि आपल्यामध्ये बरीचशी आपले पावस संप्रदायातली बरीचशी मंडळी आपण त्यामध्ये सुद्धा आपण असतो. तर त्याचा विचार असा त्यामध्ये सांगितलेला आहे की त्यामधला एक तुकडा आहे, ओवी मी माझे मावळो, म्हणजे मी माझ्यातला देहभाव जाऊ दे आणि माझ्यातलं माझं पण निघून जाऊ दे. मग काय होईल, तू तुझे उगवो आता, म्हणजे तू म्हणजे ईश्वर आणि तुझं हे सगळी सृष्टी तुझ्या मालकीची आहे असं माझ्या मनात निर्माण होऊ दे. म्हणून पहिल्यांदा मी माझं म्हणजे देह आणि प्रपंच, तू तुझे म्हणजे ईश्वर आणि ईश्वर सृष्टी, आणि जीव आणि ब्रह्म हा तिसरा टप्पा आहे. जेव्हा हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करतो ना, तेव्हा आपण ब्रह्मरूप होतो. त्यामुळे जीवपणा निघून गेला तर हे समजणं फार गरजेचं आहे बरं काय. म्हणून इथं म्हणतात मी माझे मावळो तू तुझे उगवो आता. मायेला निघून घालवायचे असेल तर मी माझं घालवायचं, आणि मायाधीशाला बोलवायचं असेल तर तू तुझे उगवो आता, तू तुझंच प्रकट होऊ दे. आता मायाधीश ही जाऊ दे, ईश्वर ही जाऊ दे, मी माझं जाऊ दे, म्हणजे देह प्रपंच ही मावळू दे. आणि आता सगळं मावळलेलं जे आहे ते मावळलेल्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणतात. काय म्हटलं, मी अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान जेव्हा मावळेल तेव्हा तो ब्रह्मभावच प्रकट होतो, मी ब्रह्मरूप होतो, अहम ब्रह्मास्मी. आता अहम ब्रह्मास्मी हा शब्दसुद्धा ही वृत्तीच आहे. ही वृत्ती निघून गेली की जीवभाव पण निघून जातो. त्यामुळे जीवभावसुद्धा जायला पाहिजे आणि त्यासाठीच विचार इथे सांगितलेला आहे. आणि सांगतानाच माऊली बोलतात की मायेनं ग्रासलेले जे आहेत मी माझे विचार जे आहेत ते तू तुझे विचारांना थांबूच देत नाही. यासाठी भक्ती फार सुंदर काम करते बरं का.
मी माझं हा हा एक कर्मकांडातला विचार आहे, तू तुझे हा भक्तीतला विचार आहे, आणि जीवभावातून ब्रह्मभावात जाणं हा ज्ञानाचा विचार आहे. ह्या टप्प्याटप्प्यानं आपण प्रवास केला पाहिजे बरं काय. त्यामुळं इथं जे वर्णन केलेलं आहे, तू तुझं आता राहू देत. त्यामुळं मन विक्षेपाने देह आणि प्रपंच माझा वाटतो, आणि म्हणून त्यामुळं ती मायेनं ग्रासली झाल्यामुळं त्यांना खऱ्या अर्थानं आवरणाखाली दडलेलं स्वरूप दिसतच नाही. फार सुंदर एक दृष्टांत आहे. एका राजाकडं 3 चित्रकार आलेले होते. अत्यंत प्रसिद्ध चित्रकार होते ते. त्यांची चित्र नावाजलेली चित्र होती, आणि राजाकडं ती चित्र भेट देण्यासाठी ती राजाकडं 3 चित्रकार आलेले आहेत, आणि त्या 3 चित्रकारांनी एक एक चित्र राजाला भेट म्हणून दिलेलं आहे. त्यातलं पहिलं चित्र जे होतं त्याच्यावरती तलम असा कपडा होता, अगदी विरळ असा कपडा होता, आणि तो दूर केल्याबरोबर आतमध्ये गुलाबाच्या फुलाचं चित्र होतं. इतकं सुंदर चित्र होतं ते गुलाबाच्या फुलाचं की ते खरं वाटण्यासारखं होतं. एकदम खरं वाटत होता, खरंच गुलाब आहे की काय. आणि तिथे एक भ्रमर होता, आणि तो भ्रमर आला आणि त्या चित्रातल्या गुलाबावर बसला. भ्रमर फसला. किती सुंदर चित्र असेल बघा. गुलाबाचं चित्र काढलं होतं त्या चित्रकारानं, आणि त्या चित्राला एवढं मोहक चित्र होतं, तो खरा गुलाब असा वाटत होता की खरं वाटण्यासारखं होतं, आणि तो भ्रमर आला आणि त्या चित्रावरती बसला. दुसऱ्या चित्रकाराने एक दुसरं चित्र काढलेलं आहे. त्याच्यावर एक तलम कपडा होता. तो बाजूला केल्यावर ते चित्र आंब्याचं होतं, फळाचं, आणि तो आंबा इतका खरा वाटत होता की झाडावरनं पोपट खाली आला आणि त्या चित्रावर बसून त्या आंब्यावर चोच मारू लागला. किती गंमत गोष्ट आहे बघा. त्याच्यावरला तलम कपडा काढल्यानंतर एक पोपट आला, आणि त्या पोपटानं त्याच्यावरती चोच मारली त्या चित्रावरती. बरं काय. आता इथे जे पोपट घेतलाय ना, तो भ्रमरापेक्षा थोडासा विद्वान म्हणतात हा पोपटाला. भ्रमर जरासा मूर्खपणा, पण दुसरा पुढचा पोपट असं जरा विद्वान आहे, पण पोपट बुद्धिमान थोडासा म्हणतात भ्रमरापेक्षा. तर त्यानं चोच मारली. सगळे हसायला घेतात. पण तिसरं चित्र जे होतं, दोन्हींचे पडदे दूर केल्यानंतर पहिल्याला गुलाब सापडला, दुसऱ्यांदा आंबा बघायला मिळाला. पण तिसरं जे चित्र होतं ना, त्याचा पडदाच दूर करता आला नाही, तर ते पडद्याचं चित्र होतं. मग दूर कसं करणार सांगा बघू. ते पडद्याचं चित्र होतं, इतकं हुबेहूब की जणू काय आता ते बाजूला करावं. तो पडदाच आहे वाटतंय. तर पडद्याचं चित्र होतं, त्याला स्वतः राजा सुद्धा फसला. पहिल्यांदा भ्रमर फसला तो वेगळा, भोपट फसला तो वेगळा, पण राजा सुद्धा फसला. किती किती सुंदर चित्र काढली असतील बघा. 3 चित्रकारांनी ही 3 चित्र राजाला भेट दिली, आणि तिन्हीमध्ये पहिल्यांदा भ्रमर फसला, दुसऱ्यांदा पोपट फसला, शेवटी राजा सुद्धा फसला. पण ही चित्र मात्र अत्यंत रूपकात्मक आहे. यात रूपक आहे मात्र आतमध्ये जर बघितलं तर थोडासा गर्भित अर्थ त्यामध्ये आहे बघा. भ्रमर जो आहे ना, ते पहिलं चित्र होतं, ते गुलाबाचं चित्र होतं, आणि भ्रमर हा तमोगुणाचं प्रतीक आहे. जे मायेतले 3 गुण आहेत त्यातला तमोगुणाचं प्रतीक कोण असेल तर भ्रम आहे. तिथं मलशक्ती कायम करत असते, आणि मलशक्ती ही भ्रमरामध्ये दाखवलेली आहे, आणि त्या ठिकाणी ही शक्ती मलशक्ती कार्यरत असते. दुसरं चित्र आहे की ज्याच्यावरती आंब्याचं चित्र आहे, त्याच्यावर पोपटानं चोच मारली. पोपट हा थोडासा अधिक बुद्धिमान मानलेला आहे, तो रजोगुणाचं प्रतीक आहे. जसा भ्रमर तमोगुणाचं प्रतीक आहे, तसा पोपट रजोगुणाचं प्रतीक आहे. ती मायेची विक्षेप शक्ती तिथं कार्य करत असते. आणि तिसरं आहे राजा. राजा हा सत्वगुणाचं प्रतीक आहे, पण तिथं आवरण शक्ती काम करते. पडदाच कळला नाही. ते पडद्याचं चित्र होतं, त्याला वाटलं पडदा आहे. आवरण शक्ती इतकं काम करते की जे नाही खरं आहे ते खोटं, म्हणजे खरं आहे ते दिसूच देत नाही. तिथं आवरण शक्ती काम करत असते. एखादी गोष्ट दिसते आणि विचित्र पद्धतीने दिसते, म्हणजे पोपटाला तो आंबा खरा वाटला, विक्षेप शक्ती आहे. आणि भ्रमर तमोगुणाचं प्रतीक आहे त्यामध्ये, आणि तिथं मलशक्ती कार्यरत असते. कारण भ्रमराचं उदाहरण हे
मला शक्ती तमोगुणासाठी दिलं जातं. त्यामुळं भ्रमराला खरं वाटायला लावणारी ही तमोगुणी माया आहे. भ्रमराला गुलाब खरं वाटला ही तमोगुणी माया आहे. पोपट्याला आंब्याचं आकर्षण निर्माण झालं, त्यामुळे इथं विषयासक्ती आहे. आणि विषयासक्ती ही रजोगुणाचं प्रतीक आहे. ती गुंतवणारी रजोगुणी माया आहे, जी पोपट्याला गुंतवते. आणि राजाला सुद्धा कळू न देणारं स्वरूप त्याला कळलं नाही. हे पडदाच आहे, नाही तर पडद्याचं चित्र आहे. खरा पडदा नव्हता. ही देणारी, सांगणारी आणि राजाला फसवणारी सत्वगुणी माया आहे. पोपट पहिल्यांदा भ्रमर फसला ही तमोगुणी माणसं फसतात. नंतर पोपट फसला, रजोगुणी माणसं सुद्धा फसतात. हेच नाही, राजासारखा सत्वगुण सुद्धा फसतो. कारण सत्वगुणामध्ये आवरण शक्ती काम करत असते. 3 वेगवेगळ्या जीवांचं प्रतीक इथं वर्णन केलेलं आहे. पहिला जीव आहे ना भ्रमर, तो तमोगुणानं युक्त असलेला पामर आहे. दुसरा जो पोपट आहे ना, तो रजोगुणानं युक्त असलेला विषयी जीव आहे. आणि तिसरा जो सत्वगुणाचं प्रतीक जे आहे, तो सत्वगुणाचा जिज्ञासू आहे. तिघांनाही फसवू शकते अशी त्रिगुणात्मक माया आहे. मम माया काय म्हणलेलं आहे? देवी यशा गुणमयी. गुणमयी म्हणजे त्रिगुणात्मक माया आहे. आणि त्रिगुणात्मक माया अशा तिन्ही जीवाला फसवू शकते. पण एका जीवापेक्षा दुसरा जीव उत्क्रांत होत गेलेला आपल्याला बघायला मिळतो. हा पोपट हा शहाणा आहे त्या भ्रमरापेक्षा. भ्रमर एकदम मूर्ख, ते तमोगुणाचं प्रतीक आहे. त्यामुळे ग्रासली माया कसा ग्रासते, तर अशा आवरणानं, विक्षेपानं आणि मलशक्तीनं ती ग्रासत असते. म्हणून पामर विषयी आणि जिज्ञासूंना सुद्धा ती फसवते. राजा हा जिज्ञासू होता आणि त्याला सुद्धा फसवलं. त्याला आपण फसलेलो कळलं. पोपटाला आणि भ्रमराला फसलेलं सुद्धा कळत नाही. किती विचित्र गोष्ट आहे. माया ती आपण अज्ञानी आहोत हे सुद्धा कळू देत नाही रजोगुणी आणि तमोगुणी माणसाला. लक्षात आलं असेल आपल्या की तमोगुणी आणि रजोगुणी माणसाला अज्ञानी आहोत हेही कळत नाही. आणि सतोगुणी माणसाला माझ्यात भरून उरलेलं, ठाचून भरलेलं अज्ञान आहे हे कळतंय सत्वगुणी माणसाला. त्यामुळे सत्वगुणी माणूस जरी फसला असला पहिल्यांदा, तरीसुद्धा पुन्हा फसत नाही मात्र. कारण त्याच्या पाठीमागं जे असते ना, भगवंताची शक्ती सत्वगुणाच्या पाठीमागं कार्य करत असते. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. पामर, विषयी, जिज्ञासू हे 3 गुणाने आवृत्त असलेले तिन्ही जीव आहेत. 3 गुणाने आवृत्त असलेले हे 3 जीव आहेत. म्हणून माया ज्ञानाचं मागच्या ओळीत आपण बघितलं, इथं ग्रासिले माया असं शब्द आहे. आणि मागे म्हणलेलं आहे, मागच्या याच्यामध्ये म्हणतात की ती माया जी आहे ती ज्ञानाचं अपहरण करते असं श्लोकामध्ये माया प्रहत ज्ञान शब्द वापरलेला आहे. माया प्रहत ज्ञान असुरम भावाश्रिता असं असुर भावाच्या आश्रयाला जाणारे जे असतात ना, ते मायेनं त्यांचं ज्ञान पळवून नेलेलं असतं. नेलं ना, भ्रमराचं ज्ञान पळवून नेलं म्हणजे पामर जीवाचं ज्ञान पळवून नेलं. विषयी जीवाचं म्हणजे पोपटाला ज्ञान कळलं नाही, अज्ञानही कळलं नाही. अजूनसुद्धा जर पोपटाला दुसरीकडे कुठं तसलं चित्र जर दिसलं तर मागच्या अनुभवावरनं तो चोच मारायचा राहणार नाही बरं का, मारणारच. कारण अज्ञानाचं ज्ञान त्याच्याकडे नाही म्हणून. राजा मात्र फसणार नाही. राजाला अज्ञानाचं ज्ञान आहे. अज्ञानाचं ज्ञान होतं तो खरा साधक असतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर हे सगळे पामर आणि विषयीच असतात. जिज्ञासू हा साधक असतो, कारण तो ज्ञानी बनण्याच्या मार्गावर असतो. पण मल आणि विक्षेप धारक जे असतात ना, हे मल विक्षेप धारण केलेले तमो रजोगुणी असतात. यांना अज्ञानाचं पण ज्ञान होत नाही. मी अज्ञानी आहे, मी दुःखरूप आहे असं त्यांना कळत नाही. उलट ते म्हणतात मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे. रस्त्याला आपल्याला म्हणतात ना, महाराज एकदम मस्त चाललं आहे माझं सुखात प्रपंच चाललं आहे. हा रजोगुणाचं लक्षण आहे. वास्तविक त्याला तो सुख म्हणतो. वास्तविक ते विषयातलं आहे. आणि विषयातलं सुख अंती
दुःखाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून तो म्हणतो, तर मी विषयात सुखी आहे. केवढं झाकलेलं ज्ञान आहे बघा अज्ञान. त्यामुळं अज्ञानही कळत नाही. ज्ञानच झाकलेलं नसतं. उलटा शब्द वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे. अज्ञान पण त्यांचं झाकलेलं असतं. का? अज्ञानच कळत नाही, मी अज्ञानी आहे असं कळत नाही. आणि म्हणतात काय माहिती आहे, मी ज्ञानी आहे. ज्ञानी कधी म्हणतात, मला हे समजलं, मला ते समजलं, मी इतरांच्यापेक्षा चांगला हिशेब करतो, माझं गणित चांगलं आहे, मला कॅम्प्युटरमध्ये येतं. हे काय आहे? अज्ञानाला ज्ञान म्हणतात. ते वास्तविक ते ज्ञानवरतीच असतं. इथं फसवलं जातं. माऊली म्हणतात, दुःख आणि शोक हे माणसाला पाचवीला पुजलेले असतात आणि त्यामुळं मायेनं ते ग्रासलेले असतात. इथं वर्णन केलं आहे दुःखाचं, की जे प्रतिकूल गोष्ट, अनिष्ट गोष्टांचा संयोग चुकवता येत नाही. कितीही चुकवला तर दुर्वर्तनी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. कितीही चुकवलं तर शत्रूंना, द्वेष मत्सर करणाऱ्यांना आपण दूर करू शकत नाही. किंबहुना ते माझे शेजारी असतात, माझे नातलग असतात, की ज्यांना मी चुकवू पाहतो. म्हणून दुःख आणि अनिष्टाचा संयोग ठरलेला. आणि दुसरी गोष्ट, इष्ट जे असतं ते इष्टाचा वियोगसुद्धा ठरलेला आहे. इष्ट म्हणजे जे चांगलं आणि अनुकूल असतं ते येतंय ना, आणि येतंय म्हणून जातं म्हणजे त्याचा वियोग होतो. माझ्यावर प्रेम करणारं एखादं जवळचं माणूस मला सोडून जातं आणि त्या वियोगाचा मला शोक होत असतो. वियोगातून होणारा असतो तो शोक, आणि दुःख संयोगातून होणारं, अनिष्ट संयोगातून होणारं असतं ते दुःख आहे, आणि इष्टाच्या वियोगातून होणारा असतो तो शोक असतो. जरा शांतपणे ऐकून घ्यावं. काही वाक्ये लिहून पण ठेवावीत. ही वाक्ये ज्ञानेश्वर माऊलींची, संतांची वाक्य आहेत. आपल्या सद्गुरूंच्याकडून आलेली वाक्य आहेत. त्यामुळे चिंतनासाठी कुठंतरी डायरीमध्ये त्याच्या नोंदी करून ठेवाव्यात. जे कधी कधी वाचलं ना की बरं वाटतं. दिवसभरामधला हा एखादा सुविचार त्यातला माऊलींचा जरी आपल्या कानावर आणि तोंडात आला, आणि जर दिवसभर आपण त्याचं जर चिंतन करायला लागलो, तर आपण दुःखी होणार नाही. दुःखाचे प्रसंग आपण चुकवू शकतो. म्हणून ह्याचे घाव बसले तर हे विषय आणि पामर जीव जे असतात ते मायेने ग्रसल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नाही. अजिबात तमा बाळगत नाहीत. ते म्हणतात, कसलं दुःख, कसलं काय, अहो मी सुखीच आहे. कितीही त्यांना काही म्हटलं. म्हणून माऊलीच म्हणतात ना, मागच्या ओळीमध्ये आपण बघितलं, अहम ममतेमुळं हे दुःख वाटायला येत असतं. मी माझ्यामुळं ते ग्रासलेले असतात. वर्णन केलेलं योग वसिष्ठामध्ये फार सुंदर श्लोक आहे. द्वय अक्षरस्थ भवेन मृत्यू, त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममेतीची भवेन मृत्यू, न ममेतीच शाश्वतम. फार सुंदर श्लोक आहे बरं काय. चिंतन करण्यासारखं आहे. आपल्यातल्या बऱ्याच जणांना, काही जण योग वैशिष्ट्याचा अभ्यास करणारे सुद्धा असू शकतील, त्यांना माहिती आहे त्यामधला श्लोक कसा आहे बघा. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मुनी सांगायला लागले, द्वयक्षरास्त भवेन मृत्यू. दोन अक्षरामध्ये मृत्यू आहे, मृत्यू घडतो आणि संसार वाट्याला येतो. त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम, 3 अक्षरामध्ये शाश्वत ब्रह्माची प्राप्ती होते. 3 अक्षराच्या चिंतनामुळे शाश्वत ब्रह्माची प्राप्ती होते. आणि ममयतेची भवेन मृत्यू, म्हणजे ममतेमुळं मृत्यू घडतो. न ममयतेची शाश्वतम, आणि माझं काही नाही म्हणण्यामुळं जीवनमुक्ती प्राप्त होते. किती सुंदर श्लोक आहे बघा. दोन अक्षर म्हणजे मम. ही मम अक्षर आहेत ना. मम म्हणजे काय? माझं. अहम मम, अहम ममतेची या लवड सौरी, इदम मम, सगळं माझं आहे. पण इदम न ममम असं जर म्हटलं ना, 3 अक्षरच वापरायची. न मम, न मम 3 अक्षर, मम 2 अक्षर. 2 अक्षर वापरली की भवेन मृत्यू. त्रय अक्षर म्हणजे 3 अक्षर. न मम, न मम ही 3 अक्षर. त्यामुळं ब्रह्मशाश्वत प्राप्त होतं. द्वयक्षरस्थ भवेन मृत्यू, त्रयक्षरम ब्रह्म शाश्वतम, मम इतेची, माझं माझं माझं, मम इते हे सगळं माझं आहे, भवेन मृत्यू, त्यामुळे मृत्यू होतो. न मम इतेची, माझं नव्हे म्हटल्यामुळं काय होतं?
शाश्वतम, ब्रह्म शाश्वत, शाश्वत ब्रह्म. न मम वितेची शाश्वतम, हे न मम म्हणणंच ही शाश्वतातली एक गोष्ट आहे. जर असं त्याच्यावर चिंतन केलं, माऊलींची एक फार सुंदर उभी आहे बरं काय. मला वाटते 17व्या किंवा 14व्या अध्यायामध्ये येते, दृष्टांत दिलं की काय, जावाई शिर्के, काय म्हणतात माऊली, जावाई शिर्के ज्यानं जन्माला घातली असा बाप, मुलगीचा बाप, कन्यादान केले आणि न मम असं म्हणून त्या मुलगीचा हात जावयाच्या हातात देतो. काय माऊलीने दृष्टांत दिला बघा. मला ती ओळी पाठांतर नाही, पण सांगेन पुढे कधीतरी आहे ती 17व्या अध्यायामध्ये. तर काय म्हणतात ते, ज्या कन्येला जन्म दिला तो पिता काय करतो, तर कन्येचा हात जावयाच्या हातामध्ये देतो आणि देताना काय म्हणतो, न मम, ही आता माझी नव्हे असा म्हणणारा बाप सुटतो. आणि ज्यानं हातात घेतला हात तो जावई शिर्के अडकतो. अशी ओवी आहे ती. किती सुंदर आहे बघा. जो देतोय ना तो रिकाम होतो, पण जो माझं म्हणतो ना तो गुंतून राहतो. योग वशिष्ठमधला मायेशी संदर्भातला श्लोक आहे. मायेनं ग्रासले शब्द जे वापरलेत ना ते त्यासाठी वापरलेले आहेत. द्वय अक्षरस्तु भवेन मृत्यू, त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम. म्हणून इथं वर्णन करताना अहममतेच्या ह्या लवड सोडीमध्ये भगवंताच्या प्राप्तीपासून हे दूर राहतात. त्यामुळे किती विषय भोगले तरी विषयामध्ये तृप्ती नाही आणि स्वरूपाचा अनुभव नाही. ध्यानाच विषयातमध्ये सुख असते. आत्मलाभ जर प्राप्त झाला तर विषया सुखाचा तिटकारा याला सुरुवात होते. आत्मलाभा सरसे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेके हरके नाजो. काय म्हणतात माऊली बघा, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. ज्याला आत्मलाभ प्राप्त झालाय त्याला विषयाबद्दलचा तिटकारा येतो. पण इथं जे वर्णन केलेलं आहे ना ते किती विषय भोगले तरी तृप्ती नाही. आपण बासुंदी श्रीखंड किती वेळा खालो, पण अजून खावंसं वाटते ना, अजून काहीतरी पाहावंसं वाटते ना, अजून कशाला तरी स्पर्श करावासा वाटतोय ना. कालचा स्पर्श अजून संपला नाही तर लगेच दुसरा स्पर्श करावासा वाटतो. कालचं खाऊन अजून जिभेवरलं गेलं नाही तर आणि खायची इच्छा होते. त्यामुळे भोग किती भोगले तरी तृप्तीचा अनुभव येत नाही. पण विषय भोगाचा नाश ठरलेला आहे. पण लक्षात ठेवलं पाहिजे, विषय भोग माझ्यापासून वियोगात जाणार आहेत. विषय भोगांचा वियोग होणार आहे. त्यामुळं माझ्या वाट्याला शोकच येणार आहे. त्यामुळे शोक येणार हे गृहीत धरलं पाहिजे. म्हणून कितीही प्रतिकृता आली, दुःख झाले तरी त्याचंही कारण शोधत नाही. हे मुख्य त्यातली अडचण सांगितलेली आहे. दुःख शोकाच्या घाई किती घाव बसले, मारली याची सेची नाही. किती मार बसला तर त्याची आठवण ठेवत नाहीत आणि दुसऱ्या व्यक्तीला, प्रपंचाला जबाबदार धरतात. खरं कारण नाही ह्याचीच कृती असते, पण आपण आपल्याला स्वतःला जबाबदार धरतच नाही. तो धरतो कोणाला, प्रपंचाला, प्रपंचातल्या माणसांना धरतो. त्यामुळं उदाहरणातच दिलेलं आहे. माकडाचं उदाहरण दिलं आहे बघा. माकड जे निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये असलेलं, माकड पकडणारे काय करतात, जिथं माकडं बसतात झाडावरती तिथं खाली निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये, मडक्यामध्ये फुटानं ठेवतात आणि माकडं वरनं झाडावरून खाली उतरतात आणि त्या निमुळत्या तोंडाच्या त्या भांड्यामध्ये हात घालतात. मुठीत ते चणे पकडतात, पण मूठ भरली की ती बाहेर निघत नाही. असा दृष्टांत आहे बरं काय. सुंदर दृष्टांत आहे. भागवतामधला दृष्टांत आहे, नाथ भागवतामधला. ते म्हणतात मूठ निघत नाही कारण त्यानं माझं म्हणून पकडलेलं असतं. ज्यानं माझं म्हणून पकडलं तो अडकूनच राहतो, तो गुंतूनच राहतो. ती आसक्ती आहे. माकडाचं उदाहरण दिलं आणि माकड कुणाला म्हटलंय, आम्हाला म्हटले. आम्ही माकडे आहोत. का, आमची मूठ आम्ही सोडायलाच तयार नाही. मुठीत काय आहे, प्रपंच आहे आणि प्रपंच सोड तू रिकामा होतोस. मुठीतलं फुटानं सोड, हात अलगद त्या निमुळत्या तोंडातून बाहेर येतो. प्रपंचातल्या सगळ्या पदार्थ मुठीमध्ये आहेत. नातलग मुठीमध्ये आहेत, प्लॉट, शेती, व्यापार, नोकरी सगळी मुठीमध्ये आहे आणि प्रपंचरूपी हे भांडं आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं, प्रपंचरूपी भांडं निमुळतं आहे
पण तेच आपल्याला बाहेर काढायलाही मदत करत असतं. पण त्याला युक्ती पाहिजे. मात्र कोणती युक्ती? तर माझ्या हातात मुठीत असणारे नातलं, माझ्या मुठीत असणारी नोकरी, व्यापार, सगळे भोग मी रिकामी सोडले पाहिजे. मी मूठ तशीच पकडून जर बाहेर काढण्याची प्रयत्न केला तर मूठ निघणार नाही. मग आता काय करतात हे जीव? जसे प्रपंचाला दोष देतात, माकडं जशी मडक्याला दोष देतात. हे मडकंच बाद आहे म्हणतात. अरे मडकं बाद नाही. जाताना तुझा हात गेला नव्हता, निमूतच तोंड होतं, तर तू जाताना हात कसा गेला? हाताचा आणि मडक्याच्या तोंडाचा आकार बरोबर आहे. तुला सुटायला जागा आहे, पण तू सुटतच नाही ना. हे मदचीस्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेणे जाणितले तो सुटला का? सुटायला कारण आहे मूठ सोडतो म्हणजे म्हणून फुटानेही मिळायला पाहिजेत आणि हात तरी भरल्या मुठीसह बाहेर यावा अशी इच्छा करतात. म्हणजे मला भोग तरी पाहिजेत आणि मुक्तीचा अनुभव पाहिजे. मला भोगही पाहिजे आणि त्या विषय भोगाचं दुःख नको आहे. ह्या दोन्ही गोष्टी शक्य होत नाही ना. माकड जसं त्या मडक्याला बंधनाचं कारण समजतं, तसं जीव संसाराला दुःखरूप मानतो, प्रपंचाला दुःखरूप मानतो. का दुःखरूप? जड प्रपंच कसा दुःखाला कारणीभूत होईल? त्यामुळे पदार्थ दुःखाला कारण नसतो, तर त्यातलं माझेपण आणि आसक्ती हीच आपल्या दुःखाला कारण आहे. त्यामुळे अहम आणि मम यांच्या त्यागामुळं शांती मिळते. काय ग्रासीले माया, दुःख आणि शोकातून जर बाहेर पडायचं असेल तर मी आणि माझं आपण विसरलो पाहिजे. पोपटाची उदाहरण दिली नाही ना. पोपट जसा समजतो मी नळीला बांधलोय, आहे माऊलींची ओळी. आता पुढे त्याचा आपण अभ्यास करणार आहे. म्हणे बांधला मी पुढा, ऐशी या भावनीची या पडे खोडा, की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके. पोपट पकडणारी जी माणसं असतात ना, ती काय करतात? एका काठीला पोकळ नळी घालतात. नळी फिरत असते त्या काठीच्या भोवती आणि ती काठी आडवी टाकतात तिथं कशावर तरी झाडावर. ती पोपट येतात, त्या नळीवर बसतात. पण नळीवर बसल्यावर नळी फिरते ना त्या काठीच्या भोवती. ह्यांना वाटते मी पडतोय म्हणून त्या अधिकच पायानं पकडून ठेवतात पोपट. अगदी पकडून इतके पकडून ठेवतात का ते पोपट पकडणारे येऊन त्यांना जाळं टाकेपर्यंत त्यांना कळत नाही. माया अशी ग्रासते. तो म्हणतो मी पडतोय. कसा पडशील? तू भगवंताचा अंश आहेस. तू स्वतःला प्रापंचिक आणि ध्येय मानायला लागलास म्हणून तुला भीती आहे मरणाची. पोपटाला जशी पडण्याची भीती आहे तसा तुला मृत्यूची भीती आहे. तू मरणार नाहीस, कारण जीव हा अंश आहे भगवंताचा. त्यामुळे गीत तो म्हणतो म्हणे बांधला मी पुढा, ऐशी या भावनेची या पडे खोडा, की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके. तो अधिकच पकडतो आपला चवडा त्याला. त्यामुळं जी म्हणतो मला संसारानं पकडून ठेवलं आहे, संसार मला सोडत नाही, माझ्या नतलगातून माझा पाय निघत नाही, त्याने मला बांधून ठेवलं आहे, जड संसार आहे, कसा पकडेल सांगा? त्यामुळे जीवरूपी भ्रमर जेव्हा किंवा भ्रमर आहे, हा भ्रमर जेव्हा स्थिर होईल, कुठं होईल स्थिर? तर भगवंताच्या पायावरती. ऋण रे भ्रमरा, सांगी तू अवगुण रे भ्रमरा. हे सगळे अवगुण टाकून दे रे बाबा. इंद्रियामध्ये गुंतणं, शरीरामध्ये गुंतून राहावं आणि कार्यार्थ आपला सांडणं, अहम मम सारखं करत बसणं, हे सगळे अवगुण टाकून दे. ऋणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. कमल चरण धर रे भ्रमरा, भोगी तू निश्चळ रे भ्रमरा. माऊलींचा अभंग आहे बघा, प्रसिद्ध अभंग आहे. तू कुठं बस? कमळ चरण धर, त्या कमळावरती बस. कुठले? भगवंताच्या चरणाच्या कमळावरती. जे चरण आहेत ना त्याला कमळ शब्द वापरला. तू तिथंच राहा. म्हणजे काय होईल? भोगी तू निश्चळ रे भ्रमरा, तिथं तू निश्चळ होशील. इतरत्र निश्चळ कुठेही राहणार नाहीस तू. सगळं हलता सगळा देखावा ही सृष्टी म्हणजे. तुझं विन काही स्थिर आहे ऐशे नाही, तुकोबा म्हणतात. किती सुंदर उक्ती वापरतात वचन बघा. तुझ्यासारखं देवा स्थिर राहील असं काहीच नाही. भगवंताचं पायच एकदम स्थिर आहे. या जीवरूपी भ्रमरानं या दुःख शोकाच्या या आघातापासून स्वतःला बाजूला काढावं आणि ग्रासलेली जी माया आहे त्या मायेचा ज्ञानाने निराश करून काय करावं? भगवंताच्या पायावरती स्थिर व्हावं. आणि हे स्थिर होणं म्हणजेच मायेतून बाहेर पडणं. म्हणून दुष्कृती आहेत, मूढ आहेत, नराधम आहेत, त्यांना उत्क्रांती व्हायला जागा आहे. त्यांनी उत्क्रांत व्हायचं जर ठरवलं तर ते होऊ शकतात. मागची पापं सगळीच जातील.
ज्या दिवशी तो बाहेर पडेल त्या दिवशी. किती सुंदर वर्णन माऊलीने केलेलं आहे 107 नंबरच्या ओळीमध्ये. वेळ संपलेली आहे, 2 मिनटं जादाच झालेले आहेत. तर 107 नंबरच्या ओळीवरून आपण 15व्या नंबरच्या श्लोकाचं निरूपण संपवलेलं आहे. म्हणजे पुढच्या चिंतनापासून आपण 16 नंबरचा श्लोक चालू करतो. प्रसिद्ध श्लोक आहे तो. आणि आता आपण आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.